हॅलो फ्रेंड्स, सर्व विद्यार्थी मित्रांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा विशेष माहिती आपण बघणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल आज आपण परिपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. जी सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी रिलेटेड जर पेपर असेल, आता सांगायचं झालं तर उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीचा पेपर असेल, मग तो कॉन्स्टेबलचा असू देत किंवा ड्रायव्हरचा असू देत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे इतर कोणतेही पेपर असू देत, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिपूर्ण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि बेसिक माहिती देखील आपल्याला माहिती पाहिजे सगळ्या जिल्ह्यांचीच. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपल्याला स्पेशल माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. ओके, आता सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं अति दक्षिणेकडला जिल्हा आहे. त्याची स्थापना केव्हा झाली सांगा? 1 मे 1981 साली स्थापना झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 साली झाली. मग आता सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे ना, तो सुरुवातीला 1 मे 1981च्या आधी तो काय सांगा? दक्षिण रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. काय सांगा? दक्षिण रत्नागिरी. ठीक आहे, त्याचं आधीचं नाव काय होतं सांगा? दक्षिण रत्नागिरी असं होतं. मग याचाच अर्थ रत्नागिरी हा एकच जिल्हा होता, रत्नागिरी. आणि त्या रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झालं. काय झालं सांगा? विभाजन झालं आणि रत्नागिरी पहिला एकच जिल्हा होता, त्याचे आता 2 जिल्हे झालेत. ओके, कधी सांगा? 1 मे 1981 साली रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. ओके, मी जे तुम्हाला पॉईंट देतो ना, ते एकदम बेसिक आणि इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट, एकदम महत्त्वाचे पॉईंट्स. ठीक आहे, त्यामुळे जास्त काय तुम्हाला बाकी देणार नाही आहे मी. ओके, याच्या बाहेरचा व्यतिरिक्त प्रश्न येऊ शकतो, पण 99% मला खात्री आहे याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. ओके, मी जे एक्झामच्या आधी जे क्वेश्चन देतो, माझा जो अनुभव आहे ते बेस्टच असतात. ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली आहे. आधीचं नाव 1 मे 1981च्या आधी आपलं दक्षिण रत्नागिरी हे नाव होतं, ते 1981ला बदलून सिंधुदुर्ग हे ठेवण्यात आलं. ठीक आहे, आता सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो कोकण विभागामध्ये येतो. म्हणजे महाराष्ट्रात तुम्हाला माहिती असेल वेगवेगळे विभाग आहेत, त्यातल्या कोकण विभागामध्ये हा जिल्हा येतो. आणि महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे. काय सांगा? अति दक्षिण, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे महाराष्ट्रातला. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याचं मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस या ठिकाणी आहे. ठीक आहे, त्याला आपण तालुका त्याचा काय सांगा? कुडाळ आहे. कुडाळ तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग नगरी म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्यालय आहे. आता हा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चारही बाजूला चतुर्सीमा आपल्याला बघायच्या आहेत. चतुर्सीमा म्हणजे सांगा, चारही बाजूला काय काय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. पहिली गोष्ट, सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो तुम्हाला सह्याद्री पर्वत तुम्हाला माहिती असेल, लक्षात ठेवा. सह्याद्रीची जी कडा आहे, सह्याद्रीची कडा आणि या साईडला अरबी समुद्र, यांच्यामधलं चिंचोळा जो भाग आहे ना, तो पूर्ण कोकणाचा भाग असं ओळखतो आपण. ओके, आणि कोकणातला लक्षात ठेवा अतिदक्षिणी करतो म्हणजे शेवटला इकडेच जिल्हा आहे तो. त्यामुळे लक्षात ठेवा, हे बघा, सिंधुदुर्गाच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे. हे सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांग ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बरोबर बाँड्रीवरती लक्षात ठेवायचं. सिंधुदुर्गाच्या पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे, किंवा पर्वताचा विचार न केल्यास बाजूचा जिल्हा किंवा आपण क्षेत्र बघितलं तर कोल्हापूर जिल्हा लागतो. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्वेला लागून काय सांगा? कोल्हापूर जिल्हा आहे. हे बघा, इकडे पूर्व म्हणतो आपण, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, बरोबर ना. या साईडला इकडे कोल्हापूर आहे. ओके, पश्चिमेला इकडे बघितलं तर आपलं अरबी समुद्र आहे. हे बघा, इकडे आहे अरबी समुद्र. ओके, इकडे पूर्वेला कोल्हापूर, पश्चिमेला अरबी समुद्र. उत्तरेकडे जर गेला आपण तर रत्नागिरी जिल्हा लागतो, लक्षात ठेवा, कारण रत्नागिरीचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग निर्माण झालं आहे. म्हणून उत्तरला रत्नागिरी आणि दक्षिणेला लक्षात ठेवायचं गोवा हे राज्य लागतं. गोवा हे राज्य आहे, लक्षात ठेवा. ओके, गोवा हे राज्य, सिंधुदुर्ग लागून असलेलं राज्य हे गोवा आहे. आणि या साईडला जर बघितलं आग्नेय साईडला तर कर्नाटकचा पण भाग लागतो. तुम्हाला प्रश्न विचारतील की सिंधुदुर्ग जिल्ह्याला खालती कोणते जिल्हे लागून आहेत, तर तुम्हाला ते पण माहिती असलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा आणि कर्नाटक हे 2 राज्य लागून आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे गोवा पण लागून आहे, लक्षात ठेवा,
आणि कर्नाटकचा पण थोडासा भाग सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून येतो, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, पण आपण फक्त 4 दिशा बघतोय, त्यामध्ये दक्षिणेला गोवा हे राज्याला आहे, आग्नेयेला म्हटलं असतं तर आपण कर्नाटक पण आलं असतं. ठीक आहे, चला चतुर्सीमा बघितली. आता आपण पुढे जाऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे 5207 चौरस किलोमीटर. याच्यावर प्रश्न विचारतील असं मला जरा पण वाटत नाही. ठीक आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 तालुके आहेत. प्रश्न विचारण्याची शक्यता 25% जास्त नाही. 8 तालुके तुम्हाला माहिती असतील, माहीत नसतील तर स्क्रीनशॉट मारून घ्या, लिहून घ्या आणि पाठ करा. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी. ओके, असे एकूण 8 तालुके आहेत. त्यानंतर बघितलं तर आपण नद्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जर नद्या आहेत, मी महत्त्वाच्या नद्या तेवढ्यात तुम्हाला सांगतो आहे. तेरेखोल नदी अत्यंत महत्त्वाची आहे, तिलारी आहे, गड नदी, आचरा, कर्ली, देवगड आणि शुक. ठीक आहे, या सगळ्या नद्या आहेत, लक्षात ठेवायचं. मी दक्षिणेकडून यांचा क्रम सांगितला आहे. त्यानंतर इथलं जर वातावरण जर बघितलं सिंधुदुर्गात तर उष्ण आणि दमट वातावरण आहे, लक्षात ठेवायचं. सिंधुदुर्गाचं वातावरण उष्ण आणि दमट. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं अत्यंत महत्त्वाचा पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काय सांगा, भारतातला पहिला साक्षर जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला पहिला साक्षर जिल्हा आहे आणि याची घोषणा 1999 साली झाली. हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला पहिला साक्षर जिल्हा म्हणून घोषित केला गेला. ओके, त्यानंतर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला जो अरबी समुद्र लागून आहे पश्चिमेला, त्याची लांबी आहे 121 किलोमीटर. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे असा प्रश्न येऊ शकतो. त्याचा आन्सर आहे 121 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता सांगा, सिंधुदुर्ग. कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. राष्ट्रीय महामार्ग एकच आहे ज्याचं आताचं नाव आहे NH66. हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. पूर्वी नाव त्याचं NH17 होतं, आताचं नाव NH66 आहे. तो कणकवली तालुक्यातून, कुडाळ तालुक्यातून आणि सावंतवाडी तालुक्यातून जातो, लक्षात ठेवा. सावंतवाडीच्या मेन सिटीमध्ये जात नाही, पण सावंतवाडी म्हणून जातो, लक्षात ठेवा. जिल्हाधिकारी कोण आहेत हे पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आहेत किशोर तावडे. ठीक आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रश्न विचारू शकतात सौरभ कुमार अग्रवाल. अप्पर पोलीस अधीक्षक आहेत ऋषिकेश रावले. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पालकमंत्री. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते श्री रवींद्र चव्हाण. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किंवा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री कोण असा पण प्रश्न विचारू शकतो, कारण पालकमंत्री या खात्याचे मंत्री आहेत, लक्षात ठेवा. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. ओके, खासदार तुम्हाला माहिती असलेच नारायण राणे आहेत. आमदार लक्षात ठेवा सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर आहेत. यांच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण ते माजी पालकमंत्री आहेत. प्लस शिक्षण मंत्री व मराठा विभाग त्यांच्याकडे आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा याचे ते मंत्री आहेत. त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारू शकतात, ते शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे असा पण प्रश्न ते मुद्दाम विचारू शकतात. ठीक आहे, नंतर आमदार कुडाळ मतदारसंघ वैभव नाईक, कणकवली मतदारसंघ नितेश राणे, हे 2 आमदार आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो, सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री तुम्हाला माहिती असले उदय सामंत. ओके, आता हे रत्नागिरी जिल्ह्यात असतात. रत्नागिरीचे आमदार आहेत ते पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते. त्यांच्याजवळ उद्योग हे खातं आहे सध्या. कोणतं सांगा, उद्योग. म्हणजे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री कोण असा प्रश्न जर आला तर लक्षात ठेवायचं उत्तर असेल उदय सामंत. ओके, साईड बाय साईड तुम्हाला कोणते प्रश्न येतील ते पण तुम्हाला मी सांगतो आहे. त्यानंतर बंदर बघितलं तर महाराष्ट्रातील बंदरं तुम्हाला मी दिली आहे, ते लक्षात ठेवायचं. आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोड आणि सर्जेकोट. शेतीसाठी काजू, आंबा, कोकम, नारळ, तांदूळ हे प्रसिद्ध आहेत. आंबा लक्षात ठेवायचं, देवगडचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. काजू पण कोकणातला प्रसिद्ध आहे. प्रमुख सिंचन म्हटलं तिलारी धरण आहे, दोडामार्ग. तिल्लारी आणि तिलारीमध्ये फरक आहे. तिलारी धरण म्हटलं दोडामार्गमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. प्रेक्षणीय स्थळे म्हटलं तर आपण लक्षात ठेवायचं आंबोली. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे आंबोली. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रातलं एक थंड हवेचं ठिकाण किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी धबधबा आहे, लक्षात ठेवायचं. प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. सध्या पावसाळ्यात त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुसरी गोष्ट सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे
आणि सावंतवाडी तालुक्यात आहे हे लक्षात ठेवा. आंबोली धबधबा किंवा आंबोली हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे असा प्रश्न विचारू शकतात, तर सावंतवाडी तालुक्यात. आणि त्याला महाराष्ट्राची चेरापुंजी या नावाने सुद्धा ओळखतात. हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. काय सांगा, महाराष्ट्राची चेरापुंजी या नावाने पण आंबोलीला ओळखलं जातं. मोती तलाव सावंतवाडीत आहे. राजवाडा सावंतवाडा आहे. सिंधुदुर्ग किल्ला पण प्रसिद्ध आहे मालवण. विजयदुर्ग किल्ला आहे. कुणकेश्वर मंदिरला दक्षिण कोकणची काशी या नावाने ओळखलं जातं. याच्यावरून प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. दक्षिण कोकणची काशी कोणती सांगा, कुणकेश्वर मंदिर. आई भराडी देवी आंगणेवाडी. तारकर्ली बीच आहे. गणपती मंदिर आहे रेड्डी. त्यानंतर सिंधुदुर्गातून जाणारे घाट रस्ते हा पण महत्त्वाचा भाग आहे. पहिल्यांदा मी फोंडाघाट घेतला आहे बघा. ओके, फोंडाघाट लक्षात ठेवायचं. कुडाळ फोंडाघाट मार्गे कोल्हापूर. आता सिंधुदुर्गातले सगळे घाट रस्ते आता सगळे कोल्हापूरला जातात किंवा तुम्हाला पुणे कोल्हापूरच्या ऐवजी पुणे पण म्हणतील, लक्षात ठेवायचं, कारण कोल्हापूरच्या पुढे पुणे आहे. ओके, त्यामुळे काय नाव आहे हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे बघा, पहिलं आहे कुडाळ कोल्हापूर म्हटलं मी, किंवा कणकवली फोंडाघाट मार्गे कोल्हापूर असं म्हटलं चालेल, कारण कुडाळातून आल्यानंतर कणकवली लागतेच. कणकवली पण सिटी आहे, त्यामुळे कणकवली कोल्हापूर या नावाने पण ओळखू शकता. दुसरा घाट कोणता आहे बघा, करू घाट पण लक्षात ठेवा. कुडाळ फक्त वैभववाडी मागे तो कोल्हापूरला, तो लक्षात ठेवायचं. मार्ग वेगळा आहे, बाकी सेम कुडाळ वैभववाडी कोल्हापूर किंवा कणकवली कोल्हापूर म्हटलं तरी चालेल. एक बावडा घाट आहे, लक्षात ठेवायचं. करूच्या बाजूला साईडला तिकडे एक छोटासा घाट आहे बावडा घाट, त्याला वैभववाडी बावडा मार्गे कोल्हापूर, लक्षात ठेवा. यात डायरेक्ट आपण बावड्यातवरती बाहेर पडतो, तिकडून छोटासा घाट आहे. आंबोली घाट प्रसिद्ध आहे. सावंतवाडी टू कोल्हापूर किंवा पणजी ते कोल्हापूर असं पण म्हटलं जातं. आणि हनुमंत घाट आहे, रांगणा घाट असं म्हणतात त्याला. रांगणा घाट या नावाने पण त्याला ओळखतात. तो कुडाळ ते कोल्हापूर. ओके, हे सगळे घाट तुम्हाला माहिती असले पाहिजेत. घाटांचे हे लक्षात ठेवा. प्रश्न ऑप्शन बघूनच व्यवस्थित टिक मार्क करा यांना, कारण त्यांना पणजी टू कोल्हापूर असं पण म्हणू शकतात. पणजी ते कोल्हापूर, ओके, असं पण म्हणता येऊ शकतं. किंवा लक्षात ठेवायचं कुडाळ कोल्हापूर या नावाने पण ओळखले जाऊ शकतात बहुतेक सगळे घाट, त्यामुळे लक्षपूर्वक काय ते करा. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 13 पोलीस स्टेशन आहेत. 13च्या 13 पोलीस स्टेशन तुम्हाला नावं दिलेली आहेत मी. सावंतवाडी, बांधा, वेंगुर्ला, निवती, दोडामार्गे कुडाळ, सिंधुदुर्ग नगरी मालवण, कणकवली, आचरा, वैभववाडी, विजयदुर्ग आणि देवगड. ओके, हे 13 काय सांगा पोलीस स्टेशन आहेत. तुम्हाला असा प्रश्न विचारतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस स्टेशन नाही, असा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. फसवायचं असेल तर कसं पण फसवू शकतात, त्यासाठी सगळी माहिती पण वाचून जावा एक्झामला जाताना. मालवणजवळ तुम्हाला माहिती असेल चिपी या ठिकाणी परुळ्यामध्ये सिंधुदुर्गचं विमानतळ आहे. त्याचं उद्घाटन 2019ला झालं. चिपी विमानतळ या नावाने त्याला ओळखलं जातं. तिथून अलायन्स एअर ही जी एअर इंडियाची जी कंपनी उपकंपनी आहे अलायन्स एअर, या कंपनीचं विमान त्या ठिकाणी तिथून उडवलं, लक्षात ठेवायचं. आणि मुंबईला तिथून दररोज उड्डाण सेवा पुरवते. ओके, लोकसंख्या किती आहे, 2011च्या जनगणनेनुसार मी लोकसंख्या दिली आहे. ओके, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारलं असं वाटत नाही. त्यानंतर जनगणना झालेली नाही आहे. लोकसंख्येची घनता पण तेव्हाचीच आहे, 163 प्रति चौरस मीटर. वार्षिक पर्जन्यमान विचारू शकतात, 3287 मिलीमीटर एवढा वार्षिक पर्जन्यमान होतं. ओके, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सिंधुदुर्गची जी बोलीभाषा आहे कोकणी आणि मालवणी आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न माहिती काय, महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले असणारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात एकूण 38 किल्ले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिंधुदुर्ग हा असा एकमेव किल्ला आहे ज्या ठिकाणी जलदुर्ग पण आहे, गिरिदुर्ग पण आहे आणि भुईकोट किल्ले पण आहेत. म्हणजे तिन्ही प्रकारचे किल्ले असणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. त्याच्या पुढचा हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. 2019च्या पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता. फोंडाघाट हे मधासाठी प्रसिद्ध असून ते कणकवली तालुक्यात येते. आता फोंडाघाट हे जे ठिकाण आहे ना, फोंडाघाट हे मधासाठी प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. मधासाठी प्रसिद्ध असून ते कणकवली तालुक्यात येतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण तो प्रश्न असा विचारला होता 2019 साली की मधासाठी प्रसिद्ध असणारे फोंडाघाट हे ठिकाण सिंधुदुर्गातले कोणत्या तालुक्यात येते असा प्रश्न होता. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर होतं कणकवली तालुक्यामध्ये येतं. ओके, पुढचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे, तो पण प्रश्न मुंबई पोलीसला विचारला प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे बघूया आपण. सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. लाकडी खेळणी तुम्हाला माहिती असतील, ज्या ठिकाणी सावंतवाडीत जास्तीत जास्त लाकडी खेळणी बनवली जातात त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि त्याला ठकी, लाकडी खेळण्यांना सावंतवाडी ठकी असे म्हणतात.
असा मुंबईमध्ये प्रश्न होता. लाकडी खेळण्यांना सावंतवाडीत कोणत्या नावाने ओळखतात? तर ठकी या नावाने ओळखतात. म्हणजे किती खोलवर प्रश्न कसा विचारला जातो ते बघा. ओके, त्या पुढचं अत्यंत महत्त्वाची माहिती पुढची जर बघितली आपण, तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रातील किंवा पहिले ISO मानांकित तहसील कार्यालय कोणते सांगा? कणकवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली एक तालुका आहे आणि कणकवलीचं जे तहसील कार्यालय आहे ते लक्षात ठेवायचं. पहिले ISO मानांकित तहसील कार्यालय आहे. ओके, सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला सांगा? हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली बांधला गेला. हिरोजी इंदुलकर. आता सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला असं म्हटलं तर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलं आहे. हे तुम्हाला माहिती असेलच, सांगायची गरज नाही. पण ते बांधण्याचं काम किंवा देखरेख करण्याचं काम कोणाकडे होतं सांगा? हिरोजी इंदुलकर. ओके, म्हणजे हिरोजी इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देखरेख करून तसं बांधकाम करून घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पायाभरणी केव्हा झाली? प्रश्न विचारू शकतात. 25 नोव्हेंबर 1664. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 पंचायत समिती आहेत. 8 तालुक्यात 8 पंचायत समिती. 3 नगरपालिका आहेत. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला. 5 नगरपंचायत आहेत. कणकवली, कुडाळ, वाघे, वैभववाडी, कसई, दोडामार्ग, देवगड, जामसंडे. 5 नगरपंचायती आहेत. सिंधुदुर्गात दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं, कणकवली आणि कुडाळ जो भाग आहे ना, कणकवली आणि कुडाळ जी नगरपंचायत आहे ती नगरपालिका प्रस्तावित आहे, भविष्यात होतील. ओके, त्यानंतर एकूण 748 गावं आहेत. आज 748 हा जो आकडा आहे तो ॲक्युरेट नाही आहे, मागे पुढे असू शकतो. काही ठिकाणी 735 आहेत, काही ठिकाणी 731 आहेत. ग्रामपंचायती 431 आहेत. ओके, हे काय महत्त्वाचं नाही तेवढं. शेवटचं पॉईंट बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला नौसेना दिन विचारू शकतात. नौसेना दिन हा 4 डिसेंबर. का माहिती आहे? तर 4 डिसेंबर 2023ला नौसेना दिन ज्यावेळी होता त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर लक्षात ठेवायचे ऑपरेशन स्पेक्ट्रम, तेव्हा ऑपरेशन्सच्या नौदलाचं एक ऑपरेशन्स झालं होतं स्पेक्ट्रम्सचा समावेश आहे, लक्षात ठेवायचं. ज्याच्यामध्ये जहाजं आणि विमान यांचं प्रत्यक्ष करून दाखवलं होतं. ओके, नौदलाने जहाज आणि विमानांद्वारे प्रत्यक्ष करून दाखवलं होतं. त्याचा आहे नौदलाच्या ऑपरेशन्सचा स्पेक्ट्रमचा समावेश असलेला ओके ऑपरेशन प्रात्यक्षिकद्वारे पराक्रम आणि क्षमता प्रदर्शित केली होती, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कधी सांगा? 4 डिसेंबर 2023. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान लक्षात ठेवायचं कोण आले होते? नरेंद्र मोदी आले होते. ओके, त्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, आणि हा जो प्रोग्राम होता लक्षात ठेवायचा 4 डिसेंबर 2023चा, याचं आयोजन कोणी केलं सांगा? की नियोजन कोणी केलं होतं? ॲडमिरल आर हरी यांनी केलं होतं. ओके, जेवढी अपेक्षित आहे तेवढी सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त लक्षात ठेवा, तुम्हाला जर काही एक्स्ट्रा माहिती असेल तरी मला कमेंट करून सांगा. नक्की त्याचा बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील फायदा होईल. ओके, आणि सर्वांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा आणि यशस्वी झाल्यानंतर नक्की मला कळवा. डायरेक्ट तुम्ही कमेंट करून सांगितलात तरी चालेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.